नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 14.1चा तिसरा प्रश्न सोडवणार आहोत। प्रथम प्रश्न वाचून घेऊया। टू स्टार्ट अ बिझनेस, शलाका हॅज टेकन अ लोन ऑफ ₹8,000 ॲट अ रेट ऑफ 10.5 PCPA. आफ्टर 2 years, हाऊ मच कंपाऊंड इंटरेस्ट शी विल हॅव टू पे? एक बिझनेस चालू करण्यासाठी शलाकाने ₹8,000 लोन घेतलेला आहे। लोनचा रेट आहे 10.5 PCPA. आफ्टर 2 years, 2 वर्षानंतर हाऊ मच कंपाऊंड इंटरेस्ट, ती किती देईल, त्या काढलेल्या लोनवर कंपाऊंड इंटरेस्ट किती देईल 2 वर्षानंतर, ते आपल्याला काढायचे। सोडूया आपण। आन्सर गिवन डाटा, प्रश्नामध्ये दिलेली माहिती, गिवन डाटा, प्रिन्सिपल दिलेले आहे। प्रिन्सिपल म्हणजे P ₹8,000। प्रिन्सिपल रेट दिलेला आहे, रेट R तो दिलेला आहे 10.5 PCPA। 10.5 म्हणजे 10.5, 10.5 म्हणजे 10.5 PCPA। ओके, पुन्हा ड्युरेशन दिलेलं आहे। ड्युरेशन टाईम कालावधी तो आपण n ने इंडिकेट करतो, तो दिलेला आहे 2 years। 2 years विचारलं काय आपल्याला, कंपाऊंड इंटरेस्ट I इक्वल टू हाऊ मेनी, हे काढायचं आपल्याला। ओके, आता मित्रांनो, कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी आपल्याला येथे अमाऊंट काढावी लागेल आणि प्रिन्सिपल गिवन डाटामध्ये दिलेला आहे। अमाऊंटमधून जर आपण प्रिन्सिपल मायनस केल्यास कंपाऊंड इंटरेस्ट मिळेल। त्यासाठी सर्वप्रथम आपण अमाऊंट काढू। अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे, वी नो अमाऊंटचा फॉर्म्युला P ऑफ 1 + R अपॉन 100 रेज टू n। किमती टाकायच्या। P ची व्हॅल्यू दिलेली आहे 8,000 इंटू 1 + R 10.5 अपॉन 100 n 2 years। ओके, इंटू तिरपा गुणाकार 100 प्लस 10.5 अपॉन 100 रेज टू 8,000 इंटू ॲडिशन ओके। आता 8,000 याचा स्क्वेअर आहे, म्हणजे फक्त ही संख्या आपण 2 वेळेस लिहू, म्हणजे कॅल्क्युलेशन करण्यासाठी सोपं जाईल। प्रत्यक्ष वर्ग करायची गरज नाही, कारण काटाकाटीमध्ये ते कॅन्सलच होणार आहे। आता पाहू आपण 1 2 1 2 0 2 0, हे 1 0 हे 1 0 कॅन्सल, बरोबर आहे। आता काय राहते आपलं 110.5 इंटू 100.5 आणि फक्त 10 राहतील, हे बरोबर आहे। आता प्रत्यक्ष आपल्याला गुणाकार करावे लागेल। करून घेतो मी रफ वर्कमध्ये, इथं रफ वर्क करून घेतो। इथं यांचा गुणाकार, आणि जो गुणाकार येईल त्याला ह्या 8 ने मल्टिप्लाय करू। 5 2 5 5 ओके, 0 0 0 0 ने मल्टिप्लाय 0 0 0 5 0 1 1 1 5 0 1 1 ओके। ॲडिशन
ओके. आता पॉईंट द्यायचा आपलं, इथं पॉईंट नाही विचारात घेतला आपण. पॉईंट नंतर एक अंक आहे, इथं पॉईंट नंतर एक अंक आहे, म्हणजे एक आणि एक टोटल 2 अंक, म्हणजे 2 अंक इकडे सोडून पॉईंट इथे द्यायचा. 1 2 म्हणजे पॉईंट इथे येईल आपला. ओके. आता पुन्हा मल्टिप्लाय, हे 8 आलेल्या उत्तराला 8ने मल्टिप्लाय करू आपण. सोडूया आपण. 8ने मल्टिप्लाय केलं ओके. आता पॉईंट 2 नंतर इथे येईल, म्हणजे आलं उत्तर हे. देअरफॉर इक्वल टू व्हॅल्यू आली आपली 97,682.00 लिहायची गरज नाही. आणि आपण 10, आता 10 भागायचा, म्हणजे हे शून्य कॅन्सल करण्यासाठी आपल्याला हा पॉईंट एक इथं द्यावा लागेल. एक घर शिफ्ट होईल इकडं, म्हणजे आन्सर येईल आपलं 9768.2. अमाऊंट आहे 20 लिहिलं तरी चालते आपण. देअरफॉर अमाऊंट इक्वल टू रुपीज. अमाऊंट मिळाली आपल्याला. आता 9 कंपाऊंड इंटरेस्ट काढता येईल. आता कंपाऊंड इंटरेस्ट इक्वल टू ए मायनस पी. एची व्हॅल्यू आत्ताच कॅल्क्युलेट केली आपण, 0.0 मायनस पी गिवन डाटामध्ये दिलेले 8000. प्रत्यक्ष वजाबाकी करावं लागेल. 9768.20 मायनस 8000, बरोबर आहे. 0 खाली 0.7 9 मायनस 8 1. हे आन्सर येईल आपलं 1768.20 रुपीज. देअरफॉर आय इक्वल टू, ही व्हॅल्यू आली. हेन्स शलाका will pay compound interest rupees 1768.20. वाटल्यास आपण लिहू शकतो अजून आफ्टर 2 years. समजलं मित्रांनो? धन्यवाद. चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहण्यात येईल. धन्यवाद.